नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शरद पवार कधी चिडलेत, भडकलेत, खवळलेत असं आपल्याला कधी बघायला मिळत नाही. सहसा मी म्हणतो, चिडत नाहीत असं नाही, चिडतात अनेकदा. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुका होण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर भाजपात मेगा भरती चालू होती. त्या कालखंडामध्ये अनेक राष्ट्रवादीतले नेते, आमदार पक्ष सोडून भाजपात गेले होते. त्यामध्ये पवारांच्या नात्यातले असलेले कोणीतरी उस्मानाबाद, धाराशिवचे नेते होते आणि ते सुद्धा गेल्याची बातमी आलेली होती. आणि त्याच जवळपास कधीतरी एक पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये कोणीतरी असा प्रश्न विचारला पवारांना की आता तो तुमचे नातेवाईक पण तुम्हाला सोडून निघून जायला लागलेत. तेव्हा पवार खवळले होते आणि ते खवळले होते आणि म्हणाले, मी अशा नात्याचा काय संबंध आला, मी अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही. आणि इतके चिडले होते की जर असे पत्रकार बोलवणार असाल तर मी पत्रकार परिषद घेणार नाही, असं त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करणाऱ्यांना पण सांगितलं होतं. खवळले होते, खूप खवळले होते. पण मी त्याचं समर्थन केलेलं होतं, कारण पत्रकाराने चुकीचा प्रश्न विचारला होता आणि मी तेव्हा त्याच्यावर ब्लॉग पण लिहिला होता की तुम्हाला राजकीय प्रश्न विचारण्याची मुभा असते, तुम्ही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसण्याचं कारण नाही. गेलेला कोणी नेता भले नात्यातला असेल, पण म्हणून नातेवाईक सोडून जायला लागले या प्रकारचा प्रश्न हा मुद्दाम बोचकारे काढणारा, मनस्ताप देणारा होता आणि तो प्रश्न विचारणं गैरलागू होतं. आणि म्हणूनच जो विषय राजकीय आहे त्यावर राजकीय प्रश्न विचारणं गैरलागू नाही आहे. पण व्यक्तिगत पातळीवर आणून शरद पवारांना मानसिक त्रास देण्याचा जो प्रयत्न त्या प्रश्नातून झाला होता त्याचा निषेध करणारा लेख मी लिहिलेला होता. आणि त्यावेळेला पवार कमालीचे चिडले होते. आणि मला वाटतं तेवढंच नव्हतं, नंतर देखील कधीतरी ज्या वाहिनीचा तो पत्रकार होता त्या वाहिनीवर पवारांची प्रदीर्घ मुलाखत घेण्यासाठी जे आमंत्रण दिलं होतं तिथेही बोलताना पवारांनी तो संदर्भ दिला होता, तुमच्यात पण काही लोक अशी आहेत दुखावणारे प्रश्न विचारणारी की त्यामुळे यावंसं वाटत नाही, असं त्या वाहिनीच्या संपादकाला मुलाखतीतून पवारांनी सांगितलं होतं. असे अगदी तुरळक प्रश्न तुम्हाला प्रसंग आढळतील की जेव्हा शरद पवार खरोखरच संतप्त झालेत, प्रक्षुब्ध झालेत, वाटेल ते प्रश्न विचारतात म्हणून. पण काही वेळेला त्यांचा संताप बरोबर असतो आणि काही वेळेला चुकीचा असतो. त्यामुळे चुकीच्या कारणासाठी शरद पवार खवळले असतील तर मग कोणाचा तरी बाण वर्मी लागलाय हे मान्य करावं लागतं मित्रांनो, मान्य करावं लागतं. अन्यथा पवार चिडले नसते. हे मी आत्ता तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, कारण असे जेव्हा प्रश्न असतात किंवा असे जेव्हा घटना असतात तेव्हा शरद पवार एक तर उडवाडी करतात, सारवासारवी करतात किंवा मग बगल देऊन प्रश्नाला निघून जातात. पण कुठेतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं वक्तव्य केलं की बारामतीची जागा भाजप 51% 50% अधिक मतं घेऊन जिंकणार आहे, असं बावनकुळे बोलले. आणि त्याचा आधार घेऊन बावनकुळे असं म्हणतात, तुमचं म्हणणं काय, म्हणून शरद पवारांना कुणीतरी प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार जवळजवळ भडकले आणि ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर घसरले. राग इतका अनावर झालाय की शरद पवार व्यक्तिगत पातळीवर उतरले. आपण दुसऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षविषयी बोलतोय याचं भान पवारांना राहिलं नाही. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे
यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही इथपर्यंत म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण त्याच्या पलीकडे जात व्यक्तिगत पातळीवर शरद पवार उतरले आणि म्हणाले की ज्याला गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी देण्यासाठी सुद्धा लायक ठरवलं नाही आणि उमेदवारी विधानसभेची नाकारली, त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं, त्याला का गंभीरपणे घ्यायचं. शरद पवार एक गोष्ट विसरतात की पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली असेल विधानसभेची तरी 2 वर्षानंतर अगत्याने विधान परिषदेत त्यालाच उमेदवारी देऊन निवडून आणलं. आणि तेवढंच नव्हतं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्या आसपासच्या 3-4 मतदारसंघात भाजपला फटका बसला होता. तेव्हा बावनकुळे यांची लायकी पक्षाला काय वाटली सोडा, शरद पवारांना चंद्रशेखर बावनकुळे यांची लायकी ओळखता आली नाही. भाजपने त्यांचं तिकीट नाकारलं ही चूक होती, ही त्यांना विधान परिषदेत आणून आपली चूक भाजपने कबूल केली. पण बावनकुळे म्हणजे काय हे शरद पवारांना कळलेलं नाही. एवढाच याचा अर्थ होतो त्यांची लायकी काढताना आपल्या राजकीय आकलनाची आणि समजुतीची पवारांनी लायकी काढली असं म्हणता येईल एका बाजूला. पण दुसरी बाजू फार महत्त्वाची आहे. बावनकुळे काय आजच बोललेले नाहीत. बावनकुळेंनी आत्तापर्यंत अनेकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे दौरे केलेले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सुद्धा दौरे केलेत आणि त्यानंतर बारामतीचा विधानसभेचा आमदार जो 80-90% मतांनी निवडून येतो, पण सुप्रियाताईंना लोकसभेला त्याच बारामतीमधून 90% 70% मतं मिळत नाहीत. मतं कमी होतात लोकसभेला आणि विधानसभेला वाढतात. हा जो सुप्रियाताई आणि अजितदादांमधला फरक आहे तो लक्षात घेऊन बावनकुळे म्हणालेले आहेत की आम्ही 50%पेक्षा अधिक मतं घेऊन बारामती जिंकू. त्याचा राग शरद पवारांना आलेला आहे. बावनकुळेंची लायकी काढण्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. लायकी काढण्याचं कारण बारामती खरोखरच डळमळीत झालेली आहे. बारामती आपल्या हातातून निसटते हे दिसल्यावरच चिडचिड करताना शरद पवार भडकलेले आहेत. ते कोण बोलला याला महत्त्व नव्हतं. ते जो बोलणारा आहे त्याने जे काही बोललेलं आहे त्यावर शरद पवारांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. मग मला असं वाटतं की पवारांपेक्षा त्यांची लाडकी कन्या अधिक चांगलं बोलली होती. बारामतीत खूप बघण्यासारखं आहे, लोक येतात, पर्यटनाला येतात, येऊ दे, सगळ्यांचं स्वागत आहे असं सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. पण त्याची मशागत सुप्रियाताईंनी केलेली नाही, ती मशागत पिताश्रींनी केलेली आहे आणि ती आपली मशागत मातीमोल होण्याची चाहूल शरद पवारांना लागली आहे आणि त्यामुळे ते इतके कमालीचे विचलित झाले आणि बावनकुळे यांच्या व्यक्तिमत्वावर घसरलेले आहेत. बावनकुळे शरद पवारांच्या तुलनेत खूप छोटे आहेत, खूप छोटे आहेत. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं ना, पण नाही. शरद पवार भडकले ते बावनकुळेंवर भडकलेले नाहीत. ज्या वेळेला या प्रकारची विधानं प्रक्षुब्ध होऊन माणूस करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो समोरच्यापेक्षा स्वतःवर जास्त चिडलेला आहे. ज्या बारामतीपासून आपण सुरुवात केली ती बारामतीसुद्धा आपल्या अडझोड राजकारणामुळे गमावण्याची पाळी आली आहे आणि आपल्या कन्येचे लाड पुरवता पुरवता आपला बालेकिल्लासुद्धा ठिसूळ झालेला आहे. याची जी जाणीव आहे ती शरद पवारांच्या या वक्तव्यातून समोर येते. बावनकुळे जे काय बोलले हे दुर्लक्ष करण्याइतकं खरं असतं. दुर्लक्ष करण्याइतकं जर फालतू होतं तर शरद पवारांनी ते झटकून टाकलं असतं. पण नाही, बावनकुळेंचा बाण वर्मी लागलेला आहे आणि तो वर्मी लागलाय म्हणून तर शरद पवार इतके विचलित झालेत
आणि ते विचलित होण्यातून ते बावनकुळेंवर वैयक्तिकरित्या घसरलेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की बावनकुळेंना भाजपने तिकीट नाकारलं याची चूक विधानसभेची अनेक 2-3 जागा गमावण्यातून भाजपला मोजावी लागली होती. तेव्हा पवार समजतात तितका बावनकुळे हा कमी लायकीचा माणूस नाही आहे, कमी लायकीचा माणूस नाही. आणि तुम्ही ज्यांना तिकीटं दिलीत ते काय लायकीचे निघाले हे तुम्हीच सध्या सांगत फिरताय. छगन भुजबळांपासून त्या 40 आमदारांच्या विरुद्ध सुप्रियाताई आणि शरद पवार काय काय बोलतात सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीत ते बघितलं तर शरद पवारांना आपल्या जवळच्या लोकांची लायकीसुद्धा किती ओळखता येते याचंही उत्तर मिळतं. असो, विषय शरद पवार का भडकते इतकाच आहे. आत्ता थांबलो. नमस्कार.